म्हैसाळ विजयनगर तालुका मिरज येथील राही पॅलेस डान्स बारची पाळेमुळे खोलवर पोहोचली आहेत. डान्स बारच्या मालकावरही आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान डान्स बार सुरू करण्यास कोणी परवानगी दिली याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. राही पॅलेस बारमध्ये डान्स बार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिडा यांच्या विशेष पथकानं छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी कोल्हापूरमधील हाय प्रोफाईल बारबालांसह 5 ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या डान्स बारमध्ये प्रत्येक सोमवारी बारबाला बोलवला जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार कधीपासून सुरू होता याचीही चौकशी सुरू आहे. सुरुवातीला हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या डान्स बारची पाळेमुळे खोलवर असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात डान्स बारला बंदी असताना येथे परवानगी दिली कोणी? राही पॅलेसचा बारचा व्यवस्थापक आणि मालक खात्यातील कोणाकोणाच्या संपर्कात होते याची चौकशी सुरू आहे. बारबालांच्या एजंटाचे लागेबांधे कुठेपर्यंत आहेत याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे या डान्स बारची पाळेमुळे आणखी खोलवर असल्याचं समोर येत आहे. कोल्हापूरमधील बारबाला मागणीनुसार पश्चिम महाराष्ट्रात छुप्या पद्धतीनं सुरू असणाऱ्या डान्स बारमध्ये पुरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. एरवी मॅनेज होणारे प्रकरण यावेळी मात्र कारवाईमुळे ताणले गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील डान्स बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.